जर तुमची रास वृषभ असेल ना, तर मे महिना तुमच्यासाठी स्टेबिलिटी आणि चेंज यांच्यामध्ये अडकलेला वाटू शकतो. कारण वृषभ राशीला कम्फर्ट, सिक्युरिटी आणि फिक्स रूटीन आवडत असतं. पण या महिन्यात लाईफ तुम्हाला थोडं पुश करणार आहे, कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्यासाठी. महिन्याच्या सुरुवातीला सगळं काही नॉर्मल वाटणार आहे. काम चालू असेल, रूटीन सेट असेल, पण हळू काही सिच्युएशन्स बदलायला लागणार आहेत आणि तुम्हाला ॲडजस्ट सुद्धा व्हावं लागणार आहे. करिअरबद्दल बोलायचं झालं तर जॉबमध्ये असाल तर वर्कलोड वाढू शकतो, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढू शकतात, पण त्यानुसार रेकग्नायझेशन मिळेलच असं होणार नाही. म्हणून थोडं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. काही लोकांना असं वाटेल की मी इतकं देतोय पण रिटर्न कमी मिळतंय आणि हा थॉट तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करू शकतो. बिझनेसमध्ये असाल ना तर ग्रोथ दिसेल पण स्लो पेसमध्ये. क्विक रिझल्ट्स अपेक्षित ठेवाल तर डिसअपॉइंटमेंट येऊ शकते. हा महिना पेशंट टेस्ट करणारा ठरणार आहे. पैशांच्या बाबतीत इन्कम स्टेबल राहणार आहे, पण काही अनएक्सपेक्टेड खर्च निर्माण होऊ शकतात, स्पेशली घर, कम्फर्ट किंवा लक्झरी रिलेटेड. आणि वृषभ राशीची एक सवय अशी असते की त्यांना क्वालिटीसाठी अधिक खर्च करावा लागतो. म्हणून पैसा येऊनही हातात टिकणार नाही असं वाटतंय. रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही कमिटेड असाल ना तर इमोशन्स डीप असणार आहेत. अटॅचमेंट स्ट्रॉंग असणार आहे, पण पॉझिटिव्हनेस आणि एक्सपेक्टेशन्स वाढू शकतात आणि त्यातूनच मिसअंडरस्टँडिंग सुद्धा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाटेल की समोरच्याने तुम्हाला जास्त अंडरस्टँड करावं, पण कम्युनिकेशन क्लिअर नसेल ना तर गॅप वाढताना दिसून येतोय. आणि जर सिंगल असाल तर कोणीतरी स्टेबल, प्रॅक्टिकल आणि नेचरच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. कनेक्शन लगेच डीप वाटेल, पण हळूहळू जाणून घेणं तितकंच गरजेचं ठरणार आहे. आरोग्याच्या बाबतीत फिजिकलपेक्षा मेंटल थकवा जास्त जाणवून येईल. रुटीन असलं तरी मन शांत नसेल. ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस आणि थोडं इमोशनल हेवीनेस जाणवू शकतो. झोप पूर्ण न होणं किंवा माइंड सतत बिझी असणं ह्या महिन्यामध्ये कॉमन राहू शकतं. ओव्हरऑल मे महिना तुमच्यासाठी बाहेरून स्टेबल असेल, पण आतून खूप काही बदलत असेल आणि हाच तो फेज असणार आहे जिथे तुम्ही स्वतःला नव्याने समजायला लागणार आहात. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या पर्सनल कुंडलीचं डिटेल जाणून घ्यायचं असतील ना, तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला नक्की मेसेज करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.